पुण्यात हडपसर आणि फुगेवाडी भागात विषारी दारू पिऊन तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये उरळी कांचन, दापोडी, फुगेवाडी आणि हडपसर येथील नागरिकांचा समावेश आहे. दारूची नशा वाढवण्यासाठी त्यात मिथेनॉल हे घातक रसायन मिसळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह 8 जणांना अटक केली असून अवैध हातभट्टी विक्रेत्यावर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. याच प्रकरणाला जबाबदार धरून उत्पादन शुल्क विभागाने 13 अधिकाऱ्यांवर कारवाई करीत त्यांचे निलंबन केले आहे. पुणे शहर व लगतच्या परिसरात विषारी हातभट्टी दारूच्या सेवनाने 22 इसमांचा मृत्यू झालेला आहे. तसेच काही इसम रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. ज्या ज्या ठिकाणी विषारी गावठी दारूचा साठा आणि विक्री झाल्याचे आढळून आले त्या त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटक किंवा प्रमुख या नात्याने त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांचा सुयोग्य वापर करून तसेच कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा निर्यामतपणे आढावा घेऊन कार्यक्षेत्रातील अवैध व्यवसायात सामील संबंधित इसमावर कठोर अशी कारवाई करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी तसे केल्याचे दिसून येत नाही. तसेच अवैध धंद्यात सामील असलेल्या इसमावर गुन्हे सुद्धा नोंदविलेले नाहीत. तसेच सर्राईत गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा केलेली नाही. जर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्राईत गुन्हेगारावर वेळोवेळी सक्त व कठोर कार्यवाही केली असती, तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रात सातत्याने गस्त घातली असती, अवैध धंदेवालीची माहिती गोळा करून वेळीच कारवाई केली असती तर अशी दुर्घटना टळली असती. संबंधित विभागाच्या भरारी पथकातील आणि कार्यकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. त्यामुळे जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्याला निलंबित करून त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख यांनी सांगितले. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.